एक दोन नाही 5 प्रश्न महाराष्ट्राच्या मनात. या 5ही प्रश्नांची उत्तरे देणारी एकच व्यक्ती सुनेत्रा पवार. मात्र 1 महिना उलटला, सुनेत्रा पवारांची चुप्पी महाराष्ट्राला अस्वस्थ करते. सुनेत्रा पवारांची चुप्पी महाराष्ट्रातील राजकारणाला अस्वस्थ करते. आणि सुनेत्रा पवारांची चुप्पी सुनेत्रा पवारांवरतीच बरेचसे प्रश्न उपस्थित करते. आजच्या मुद्द्यांवरती बोलण्याअगोदर एक टाईमलाईन लक्षात घ्या. हा विषय शेवटापर्यंत विचार करा आणि मग कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नोंदवा. मला सांगा, सुनेत्रा पवार यांनी अजित पवार गेल्यानंतर 3ऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मान्य, परिस्थिती तशी होती. कदाचित शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पक्षावरती ताबा मिळवला असता. सुनेत्रा पवारांनी घेतली ती भूमिका योग्य म्हटली गेली. तर गेल्या महिनाभरानंतर अजित पवार गेल्यानंतर जे प्रश्न उपस्थित झाली आहेत, त्या प्रश्नांवरती स्टँड घेण्यासाठीची वेळ सुनेत्रा पवारांकडे नव्हती का? प्रश्न 1. मी कालच्याच विषयामध्ये म्हटलं होतं की जय पवारांना जवळपास महिना उलटत आलाय, त्यावेळेस शहाणपण सुचलंय आणि आता ते म्हणतायत, या विमानाचा मालक हा पायलटच्या सीटवर झोपलेला, त्याला तात्काळ अटक करा. VSR व्हेंचरचे सगळे विमान तनावळीतच रद्द करा. प्रश्न सुरू झालेले आहेत 10 फेब्रुवारीपासून रोहित पवारांच्या रूपाने. ते प्रश्न उपस्थित होत होते. महाराष्ट्र तर पहिल्या दिवसापासूनच प्रश्न उपस्थित करत होता. जे या विमान अपघाताचे प्रत्यक्षदर्शी होते ते सांगतायत की आम्ही अजित पवारांच्या घड्याळावरूनही अजित पवारांचीच बॉडी आहे हे ओळखलं. तिथे पोलीस म्हणतायत इथे कुठल्याही प्रकारचं घड्याळच सापडलं नाही. जिथे दावा केला जातोय की ब्लॅक बॉक्सच जळाला, DGCAचा जो दावा आहे, तिथे लोक म्हणतायत की अजित पवारांचा मोबाईल सुरक्षित होता, हवेत उडालेली कागदं सुरक्षित होती आणि ब्लॅक बॉक्स जळाला. तिसरा मुद्दा तयार होतोय की जर अजित पवार गाडीनेच येणार होते तर ते विमानाने का आले? रोहित पवारांच्या दाव्यानुसार पटेल आणि तटकरे यांनीच अजित पवारांना विलंब केला. हा दावा, याच्यामागची कारणं समजून घेण्यासाठी सुनेत्रा पवार काय प्रयत्न करतायत? कारण शेवटी सुनेत्रा पवार किंवा अजित पवारांचं वैयक्तिक जे कुटुंब आहे, त्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही या मुद्द्यावरती स्टँड घेतला तर त्याला ते राजकारण करतायत असं समजावून किंवा सांगून त्यांना बाजूला हटवलं जातं. पण याच मुद्द्यांवरती जर स्टँड सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी घेतला तर मात्र या मुद्द्याला बगल देणं शक्य नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये 5 प्रश्न जे आहेत ते सुनेत्रा पवारांभोवती आहेत आणि आहेतच. मुद्दा 1. जर अजित पवारांकडे असणारी सगळी ताकद सुनेत्रा पवारांकडे आहे, तर अजित पवारांकडे असणारं अर्थ खातं सुनेत्रा पवार यांनी स्वतःकडे का घेतलं नाही? मुद्दा 2. अजित पवार यांचा अपघात आहे की घातपात आहे, यासाठी रोज न रोजच सुनेत्रा पवार हा विषय का लावून धरत नाहीयेत? कारण नुसत्या शंका नाहीयेत, अनेक पुरावे, अनेक घटना अजित पवारांचा घात झाले असल्याची साक्ष देत आहेत. पण मग सुनेत्रा पवारांची चुप्पी या सगळ्या गोष्टींना डायव्हर्ट करते. मुद्दा 3. रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे या लोकांच्या वागणुकीवरती प्रश्न तयार केलेत. पटेलांनी यांनी खांद्यावर ठेवलेला तो हात असू द्यात किंवा मग धनंजय मुंडेंनी हाताला धरून पुढे टेका देणं असू द्यात, या सगळ्या गोष्टी सांगतायत की उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांना काही मर्यादा लागू आहेत. तसंच एका स्त्रीसोबत, महिलेसोबत वागताना या नेत्या मंडळींना सुद्धा काही ना काही मर्यादा लागू आहेत. सुनेत्रा पवार याबाबत स्ट्रिक्ट का नाहीत? मुद्दा 4. पार्थ पवार, जय पवार यांचं भविष्य सिक्युअर करायचे म्हणून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोललं जात नाहीये. सुनेत्रा पवारांना सुद्धा पवार आणि सुप्रिया सुळेपासून पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजूला राहावा असं वाटतोय म्हणून विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती सुनेत्रा पवार बोलत नाहीये? की विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलायचंच नाही या अटीवरती सुनेत्रा पवारांच्या हातामध्ये अजित पवारांनी जो पक्ष शरद पवारांकडून घेतलेला होता, तो पक्षाचा अध्यक्ष सुनेत्रा पवारांच्या ताब्यात दिला गेलाय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा, शेवटचा 5वा महत्त्वाचा प्रश्न, सुनेत्रा पवार एकला चलोरेच्या भूमिकेत कधीपर्यंत राहणार? पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे या लोकांनी जो घेरा त्यांच्या भोवती घातलाय आणि आमदार सरोज अहिर यांच्या स्टेटमेंटला जर काही प्रमाणावरती गृहीत धरायचं जर ठरलं, तर याच लोकांनी कधी आमदारांना अजित पवारांपर्यंतही पोहोचू दिलं नाही आणि हेच आमदार आता सुनेत्रा पवारांपर्यंतही पोहोचू देणार नाहीत का? सुनेत्रा पवारांना खूप चांगलं राजकारण कळतंय. सुनेत्रा पवारांच्या 1 महिन्याभरापासूनच्या हालचाली बघितल्या तर जिथे आपल्याला बोलायचंच नाहीये, जिथे पत्रकारांचे किचकट प्रश्न येतील तिथे ते हात जोडून डोळे खाली टाकून बसतात. जिथे भूमिका घ्यायची आहे, जिथे पक्षाबाबत काहीतरी संवेदना दाखवायची आहे किंवा काहीतरी स्टँड घ्यायचा आहे, तिथे ते ॲक्टिव्ह भूमिकेत दिसतात. मग हा चहा पाण्याचा मुद्दाच घ्या.
मीही म्हटलं होतं चहापाण्याचा मुद्दा किंवा चहापाण्याचा कार्यक्रम त्या दिवशीचा टाळताही येऊ शकत होता. तो टाळला गेलेला नाहीये. म्हणून जे काही राजकीय घडामोडी घडतायत या सगळ्या घडामोडींचा सिक्वेन्स सुनेत्रा पवारांपाशी जाऊन बसतोय. कारण आता सुनेत्रा पवार या फक्त अजित पवारांच्या पत्नी नाहीयेत, तर त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्या अजित पवारांनी जो पक्ष शरद पवारांकडून घेतलेला होता त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे एक राजकारणी महिला म्हणून, व्यक्ती म्हणून काही जबाबदाऱ्या त्यांच्याही तंतायत. आणि त्याच जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आहे की आपला पक्ष खरंच कोणाच्या तरी हातचा रिमोट कंट्रोल बनतोय का? विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मी आधीही म्हटलं होतं, सुनेत्रा पवार बोलल्या तर विषय संपतोय. अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये जे खटकी उडत होते त्या खटकी उडण्याच्या प्रोसेसमुळे अजित पवार अस्वस्थ होते का? उत्तर सुनेत्रा पवार देऊ शकतात. जर सगळ्या भूमिकांमध्ये, अजित पवारांच्या अनेक निर्णयांमध्ये जर सुनेत्रा पवार इन्व्हॉल्व्ह होत्या तर सुनेत्रा पवार बरीचशी कोडं सोडवू शकतात, बऱ्याचशा गणितांची उत्तरं देऊ शकतात आणि महाराष्ट्रासमोर पडलेल्या प्रश्नांनाही उत्तरं देऊ शकतात. पण जे एकामागून एक प्रश्न तयार होतायत की सुनेत्रा पवार गप्प का? पटेल तटकरे यांचा इतका ॲक्टिव्हपणा का? मालक, करते धरते, पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांसारखी लोकच का वाटतायत? सुनेत्रा पवारांच्या बिहाफमध्येच प्रफुल्ल पटेल इतकी डिसिजन्स का घेतायत? जय पवारांना कुठे बसायचं, पार्थ पवारांना कधी उठवायचं, इथपर्यंतचं कंट्रोल पटेलांकडे कसं आलंय? या सगळ्या गोष्टींवरती जर सुनेत्रा पवार स्टँड घेतायत तर हा खेळ संपतोय. पण मग अंदाज असा लावला जातोय की सुनेत्रा पवारांनाच हा खेळ सुरू ठेवायचा आहे का? 3 अर्थ. 1. सुनेत्रा पवारांना पक्षाचे अध्यक्ष, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांकडे सर्वाधिकार दिले गेलेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलू नका, आम्ही म्हणतोय तसे चला. हा एक मुद्दा आहे का? पार्थ पवारांचा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे. पण जसं अजित पवार हयात असताना शेवटच्या महिन्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यामध्ये म्हटलं होतं की तुमची सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही बंद झालेली नाही, त्याच पद्धतीने पार्थ पवारांना सुद्धा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये कधी अडकवायचं आणि कधी क्लीन चिट द्यायची या मुद्द्यावरती सुनेत्रा पवारांना गप्प केलंय का? दुसरा मुद्दा. आणि तिसरा अर्थ, सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या बिहाफमध्ये पक्ष, सत्ता आणि सत्तेचं केंद्रीकरण हवंय, म्हणून ते सुद्धा शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या पक्षाला 4 हात लांब ठेवण्याच्या भूमिकेत का? या 3 प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत राजकारण क्लिअर कट होणार नाही. पण हे मान्य करून चला, हा सगळा खेळ जो सुरू आहे राजकीय, तो खेळ सुनेत्रा पवारांच्याच हातात आहे संपवणं. आणि ज्या अर्थी तो संपवला जात नाहीये त्याचाच अर्थ असा की हा खेळ सुनेत्रा पवारांना सुरू ठेवायचा आहे. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.